अंगणवाडी वर्कर न्यूज. शासनाचा मोठा निर्णय. अंगणवाडी सेविकांवर आता शिक्षकांची जबाबदारी. प्रशिक्षणाचे सेविकांना बंधन. नमस्कार मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन आला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी राज्याचा शालेय शिक्षण विभाग 2025 ते 26 पासून करणार आहे. अंगणवाडी व इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम नवीन असणार आहे. त्यासाठी प्राथमिक शाळांमधील पहिलीला शिकविणाऱ्या शिक्षकांचं प्रशिक्षण होणार आहे. तर अंगणवाडी सेविकांना देखील कार्यशाळांच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार चिमुकल्यांना अध्यापन कसे करायचे, मुलांमध्ये शाळेची गोडी कशी वाढेल या दृष्टीने प्रशिक्षण दिले जाणार आहे. राज्यात एकात्मिक बालविकासच्या 553 प्रकल्पांतर्गत 1,10,556 अंगणवाड्या आहेत. त्या अंतर्गत 1.25 लाखांपर्यंत सेविका कार्यरत आहेत. त्यापैकी इयत्ता 12वी उत्तीर्ण अंगणवाडी सेविकांना पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण दिले जात आहेत. 12वी उत्तीर्ण सेविकांना 6 महिन्यांचे तर 10वी उत्तीर्ण सेविकांना 1 वर्षाचे बाल शिक्षण प्रशिक्षण दिले जाणार आहे. दरम्यान आता नवीन धोरणानुसार अंगणवाड्यांमधील चिमुकल्यांच्या शिक्षणात पालकांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे. अंगणवाडीत दाखल 3 वर्षाच्या विद्यार्थ्यांचा 6 वर्षांपर्यंत भावनिक, सामाजिक, बौद्धिक विकास होईल असे खेळ व कलांना प्राधान्य देण्यात आले आहे. 3 ते 6 वर्षांपर्यंत अंगणवाड्यांमधील विद्यार्थी अक्षर, आकार, अंक ओळख, शब्दांचे उच्चार, मुळाक्षरे शिकतील या दृष्टीने सेविका अध्यापन करतील. मनोरंजनातून शिक्षण यावर अधिक भर राहणार असून चिमुकल्यांमध्ये शाळेबद्दलची गोडी निर्माण व्हावी आणि ती कायम टिकावी यालाही प्राधान्य आहे. त्या दृष्टीने अंगणवाडी सेविकांना कार्यशाळांमधून प्रशिक्षण दिले जाणार आहे. नव्या शैक्षणिक धोरणात सेविकांची भूमिका शिक्षिका म्हणूनच राहणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदांच्या शाळांची पटसंख्या वाढण्यास मदत होईल असा त्यामागील हेतू आहे. चिमुकल्यांना अध्यापन करायचे कसे? अंगणवाड्यांमध्ये 10वी आणि 12वी उत्तीर्ण सेविका आहेत. त्या सर्वांना एकाच पातळीवर आणून अंगणवाड्यांमधील छोट्या व मोठ्या गटाला अध्यापन कसे करायचे याचे प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे. त्यासाठी 12वी उत्तीर्ण सेविकांना नवीन धोरणातील बदलाचा 6 महिने ऑनलाईन अभ्यास करावा लागणार आहे. 10वी उत्तीर्ण सेविकांना त्यासाठी 1 वर्षाचा कालावधी देण्यात आला आहे. तो अभ्यास कसा करायचा, त्यात चिमुकल्यांना अध्यापन करण्यासंदर्भातील कोणते घटक आहेत यावर डाएटकडून कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत. त्या अभ्यासावर सर्व सेविकांना बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे. खेळत खेळत शिक्षण शिकवण्याची नवी पद्धत. नवीन धोरणात मनोरंजनातून शिक्षण म्हणजेच खेळत खेळत शिक्षण या तत्वाला अधिक प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे चिमुकल्यांना शाळेची गोडी लागावी आणि ती कायम राहावी यावर भर दिला जात आहे. अक्षर, अंक, रंग, आकार ओळख, शब्दांचे उच्चार, मुळाक्षरे हे शिक्षण आता सेविका अधिक प्रभावी आणि सर्जनशील पद्धतीने देतील. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत अंगणवाड्यांमधील छोटा व मोठ्या गटाचा स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. तो चिमुकल्यांना शिकवायचा कसा यावर अंगणवाडी सेविकांना बालशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. त्या संदर्भात डाएटकडून 8 कार्यशाळा घेतल्या जाणार असून आतापर्यंत 2 कार्यशाळा झाल्या आहेत. आता अंगणवाडी सेविकांची